लोकमतच्या मुंबई कुणाचे या विशेष कार्यक्रमात मी रणधीर कांबळे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपण आज आहोत कुर्ल्यामध्ये. कुर्ला हा प्रामुख्यानं स्लम म्हणून ओळखला जाणारा हा विभाग आहे आणि मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी, गटारांचा प्रश्न आहे, कचऱ्याचा प्रश्न आहे, ट्रॅफिक कंजेशनचा प्रश्न आहे. अनेक प्रश्न घेऊन इथले लोक रोजच्या जगण्याला सामोरे जात आहेत. प्रामुख्यानं झोपडपट्टीमध्ये अनधिकृत बांधकामाचाही मोठा प्रश्न इथं आहे. आपण पहिल्यांदा आपण जाणार आहोत इथं भाजपचे अजय बडगुजर आहेत त्यांच्याकडे की इथं समाजवादी पक्षाचे नगरसेवक आहेत, शिवसेनेचे आमदार आहेत. मात्र ज्या पद्धतीने इथं अनधिकृत बांधकामाचा प्रश्न चर्चेला जातो, कुठले महत्त्वाचे प्रश्न आहेत की जे इथल्या उमेदवारांनी वाढवले? इथे महत्त्वाचे प्रश्न म्हणजे गटार, संडास, शौचालय आणि लोकांना जो मेन महत्त्वाचा मुद्दा आहे की लोक जिथे असतात तिथे तुम्हाला सगळ्यात मोठा प्रश्न ह्याचा कचऱ्याचा. कचरा उचलला जात नाही, गटर साफ केले जात नाही. फक्त नावासाठी नगरसेवक निवडून येतो आणि नाव फक्त दाखवासाठी कुठल्याही प्लॉट, आता तुम्ही नवीन एक पद्धत आमच्या इथल्या नगरसेवकांनी चालू केली आहे. कुठलाही गव्हर्नमेंटचा प्लॉट अगर इश्यू केला, गार्डन म्हणून इश्यू झाला, तर तो त्याचे स्वतःचं नाव टाकतो त्याच्यावर की हा प्लॉट मी माझ्या मेहनतीने मी स्वतः करून घेतला. म्हणजे गव्हर्नमेंटची प्रॉपर्टी पण त्या अशरफ आझमीलाच पाहिजे. म्हणजे असे टॅग लावल्यानंतर महत्त्वाचे कामं तुम्ही करत नाही. लोक रडतात. आज शौचालयाचा मोठा प्रश्न आहे, लोकांना गटाराचा प्रश्न आहे, लोक घरात लाईट नाही. म्हणजे मोठमोठे प्रश्न जे स्लममध्ये असतात ते स्लमचे प्रश्न कधी सोडू शकलेले नाहीत. आणि 2-2, 3-3 वेळेस एक मॅजॉरिटीच्या हिशोबाने माणूस निवडून येतो. पण लोकांना आता कळलेलं आहे, आता समजलेलं आहे, जनता ही समजदार झालेली आहे की काय करायचं ते. पण इथे कामाचा बिलकुल कुठेच काम झालेलं नाहीये. एकूणच मोठ्या प्रमाणात स्लमचे विषय आहेत. कुर्ल्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज हे राहतो. इथं मुस्लिम समाजाच्या मायनॉरिटी सेलचे आपल्या सोबत आहेत. कौन से सवाल है जो हल नहीं हो पा रहे हैं? अभी अजय सर ने ये कहा कि स्लम बहुत बड़ा इशू है, तो हमें ये जानना चाहिए कि एज पर ह्यूमन डेवलपमेंट इंडेक्स 2011 कुर्ला एल वार्ड 85.4% स्लम रेसिडेंसी है. अगर हम बात करते हैं कि शौचालय का प्रॉब्लम है, गटर का प्रॉब्लम है, तो मुझे ये नहीं समझ में आता है कि जैसे साउथ इंडिया में एक प्रोफेसर है, उन्होंने वेस्ट प्लास्टिक यूज़ करके रोड बनाया. सो हमारे जो कॉरपोरेटर्स हैं या जो लोग हैं आज भाजपा के हैं या शिवसेना के हैं या जो भी है, हुएवर इज सिटिंग, जो भी जहाँ बैठा है, तो लोगों को ये क्यों नहीं बताया जा रहा कि ड्राई वेस्ट क्या होता है, सॉलिड वेस्ट क्या होता है, वेस्ट मैनेजमेंट क्या होता है. आप टॉयलेट की बात करते हो, वो तो राइट है एक सिटीजन का ना, कि अगर मैं एक इंडियन सिटीजन हूँ तो आई हैव राइट टू एजुकेशन, राइट टू हैव अ गुड लाइफ, अच्छी ज़िंदगी जीने का, अच्छी पढ़ाई करने का. 88 म्यूनसिपल स्कूल में 33,000 बच्चे पढ़ते हैं, उस बारे में कोई बात नहीं करता है. उन बच्चों में अगर कोई 95% या 96% लाता है तो नेक्स्ट क्या है, मैरीटाइम इंजीनियरिंग करना है या कुछ करना है, उसके लिए कहीं कोई ऑफिस त्याच्याबद्दल आपण येऊच. आपण प्रामुख्यानं इथं लोकांच्या अवेअरनेसचा प्रश्न आहे आणि इथला जो कचऱ्याचा मोठा प्रश्न आहे तो न सुटण्यात काही प्रमाणात नागरिक ही जबाबदार आहे असं म्हटलं जातं. तुम्ही काय सांगाल, इथं नागरिक जबाबदार आहेत की इथलं प्रशासन नगरपालिकेचं जबाबदार आहे? इथे सर्वात प्रथम तर शिक्षणाची कमतरता आहे. जर का नॉलेज दिलं नागरिकांना तर नागरिकही काम करतील, नागरिकही सुधारतील आणि नागरिक सुधारतील तर आम्ही नगर सुधरू आणि सर्व काही सुधरू. ही मुंबई ही नेहमी कामगारांची राहिली आणि कामगारांचीच राहील. त्यानुसार आपण नॉलेज देऊ. फक्त कामगारांचीच आहे. शिक्षणाचा इथला प्रश्न आहे. तुम्ही हे सांगा की ज्या पद्धतीनं अपेक्षित होतं इथल्या नगरसेवकांकडनं, शिवसेनेचा असेल किंवा समाजवादी पार्टीचा, खरंच त्यात पूर्णपणे काम सोडवणे गांभीर्याने बघतात? गांभीर्याने बघणं म्हणजे आता कुर्ला वेस्ट हा प्रामुख्याने पूर्ण स्लम एरिया आहे. इथल्या ज्या बेसिक गरजा आहेत, जसं शौचालय, इथली गटारं किंवा रस्ते, इकडे जराही लक्ष दिलं गेलं नाही स्थानिक नगरसेवकांनी. हा वाडा असू दे, बाजूचा या 4ही वॉर्ड जे कुर्ला वेस्टचे प्रामुख्याने पूर्ण स्लम एरिया म्हणजे मूलभूत गरजा आहेत, तिथे कुठेच लक्ष दिलं नाही. आता जसं बाजूला एक आपली चाळ आहे, तिथं शौचालय आहे, पण तिथून ड्रेनेजची लाईनच नाही आहे. शौचालय नवीन आहे, कोरं आहे, ड्रेनेजची लाईनच नाही आहे. म्हणजे अशी अर्धवट कामं आहेत तिथे. आता ही कामं नगरसेवकाची आहेत, पण तुम्हाला सांगावंसं वाटतं की स्थानिक आमच्या आमदार पूनमताई महाजन यांना स्वतः उतरून ह्या लोकल लेवलला काम करून ही सगळं शौचालय वगैरेची कामं करावी लागतात, जी नगरसेवकांची कामं आहेत. तर त्या जर ह्या लेवलला बिझी राहिल्या तर पुढे देशाकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे. नगरसेवकांच्या कामाकडे नगरसेवकांचं लक्ष नसल्यामुळं खासदार यात लक्ष घातलं असा आरोप ते करतात. तुम्ही सिनियर सिटीजन इथं अनेक वर्ष राहतात, काय बदल पाहता तुम्ही इथं? सगळ्यात जर का मोठी अडचण असेल
तर नगरसेवक पाणी हे पाणी तुम्हाला माहिती आहे 1905 साली आम्ही आमच्या स्लिंगला पाणी लागलं. आम्ही त्या हॉटेल आहे ना संसार हॉटेल एवढं खाली गेलंय. हे काय आहे? आणि नगरसेवकाला मी स्वतः सांगितलं की इथे एक पंप बसवा, इथे आमच्या घरात पाणी येतं. हे इथे पण बसवलं जात नाही म्हणे. ही कोणती हे आहे तुमची काम करण्याची पद्धत आहे का? मग सगळ्यात महत्त्वाचं काम आहे की इथलं पाणी कमी झालं पाहिजे, घाण कमी झाली पाहिजे, गटर चांगली झाली पाहिजे, एवढंच आहे. बाकी तर रस्त्यावर ही पाणी साचलेलं पावसाळ्या व्यतिरिक्त इथं पाण्याचा प्रश्न असतो. अजून आपल्या सोबत आहेत सिनियर सिटीजन. का कुठल्या समस्यांना तुम्ही तोंड देता? हां, मी ज्या बेसिक नीड्स आहेत, बेसिक समस्या आहेत, त्या काही सुटल्या जात नाहीत आणि त्याच्यामुळे काय झालंय, चिकार मच्छर डास झाले आणि आता हे बघा जे आहेत म्हणजे मलेरिया म्हणा, आणखीन काही इतर हे डेंग्यू त्याची प्रमाणात इथे लागवड झालेली आहे. मग हे चांगलं नाही तर ड्रेनेजचं कोणी लक्षात घेत नाही. हे संबंध ड्रेनेज संपूर्ण इथे चोकअप झालेलं आहे, सगळं तुंबून राहिले. कधी कोणी येत नाही. म्युन्सिपाल्टी मेन गटार ते ड्रेनेज नेहमी चोकअप असतं, त्यामुळे हो. मोठे आरोग्याचे हा, प्रश्न हा, निर्माण आरोग्याचे झालेत. मी तुमच्याकडे परत येतो. हा, हा, या. तुम्ही सांगा, शाळेचा इथं प्रश्न उपस्थित झाला म्हटलाय. शाळा इथं पूर्णपणानं नीट इथं चालवली जात नाहीत. स्वच्छता शाळेच्या अवतीभोवती मोठा प्रश्न आहे साहेब की इथे जे डोनेशन घेतात, प्रायव्हेट शाळा खूप आहे आपल्या विभागामध्ये, ना तिकडे आमदार लक्ष घालतो ना तिथे नगरसेवक लक्ष घालतो. मनमानी डोनेशन घेतात आणि कमीत कमी 25,000 ते 50,000 ते 1 लाखापर्यंत डोनेशन घेतात. आणि महानगरपालिकेमध्ये शाळेची व्यवस्था बरोबर नाही म्हणून मुलं प्रायव्हेट शाळांमध्ये जातात. तिथे लोकांचं खूप शोषण होतोय. मनमानी डोनेशन घेतात, मनमानी त्यांचं ॲडमिशन घेत नाही, त्यांना वेटिंगमध्ये ठेवतात आणि ते परत ते स्थानिक नेत्यांमध्ये लोक जातात, नगरसेवकाकडे जातात, आमदाराकडे जातात, तरीही ॲडमिशन होत नाही आणि मनमानी डोनेशनच्यामुळे. खाजगी शाळांचा प्रश्न इथं आहे. मोठ्या प्रमाणात डोनेशन घेऊन इथल्या झोपडपट्टीतल्या पालकांना आपल्या मुलांना शाळेत घालावं लागतं. तुमच्याकडे येतो मी. तुम्ही हे सांगा की इथं जे ड्रेनेज चोकअप होत आहे, कचरा उचलला नाही जात, याच्या संदर्भात पक्ष म्हणून तुम्ही काय केलं? कारण तुमचा पक्ष सत्तेत आहे इथं महानगरपालिकेत. आमची स्वतःची एक टीम आहे मुलांची, जे काम करणारी आणि घाण कचरा वगैरे स्वतःहून जाऊन गल्लींमध्ये जाऊन स्वतः कचरा उचलतात, लोकांच्या चॉकअप वगैरे स्वतः काढतात. आमची ही टीम कमीत कमी 4 वर्षापासून कार्यरत आहे आणि जेव्हा पण कार्यरत आहे लोक 100% म्हणजे नगरसेवकाला फोन केला, नगरसेवक कधी फोन त्या विषयावर उचलत नाही. बाकी इतर विषय असले तर 100% नगरसेवक करणार. पण आमची टीम तुम्हाला आज पण दाखवतो, आज पण आमची टीम एवढे सक्षमपणाने काम करते. प्रत्येक एरियामध्ये डिवाईड केलेले आहेत. आज या एरियामध्ये जायचं, उद्या त्या एरियामध्ये असे एरिया डिवाईड केलेत आणि त्या प्रत्येक एरियामध्ये जाऊन स्वतः कचरा उचलतात, स्वतः आमच्या ट्रॉली, स्वतः साहित्य वगैरे आहेत. एक मोठ्या प्रमाणात 24-25 मुलांची टीम आहे, ती प्रत्येक एरियाचं डिवायडेशन करून रोजच्या रोज काम करते. खरं तर महानगरपालिकेचं काम असतानाही काही राजकीय पक्षांना आपल्या स्वतःच्या टीम मार्फत इथला ड्रेनेज साफ करावं लागतं. अनेक नागरी सुविधा हे तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात तिथं. आरोग्याचे प्रश्न आहेत, कचऱ्याचे प्रश्न आहेत. ज्येष्ठ नागरिकांचे कुठले प्रश्न आहेत की जे सोडवले जात नाही? साहेब, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की या ठिकाणी कचरा आपण बघत असणार, मगाशी आपली गाडी फिरली आहे, संपूर्ण लोकेशन आपण घेतलेलं आहे, तर आजूबाजूला तुम्ही बघणार तसे गटर तसे भरलेले आहेत. दुसरी गोष्ट, मुलांना खेळण्याचं मैदान जे आहे ते कमीत कमी आमच्या या एरियामध्ये 8 ते 10 गार्डन आहेत. त्या 10 गार्डनमध्ये रोजचे तिथे गर्दुले बसले असतात, चरस चालू असतो, पण पत्ते खेळले जातात. लहान मुलांना खेळायला मिळत नाही, तरुण मुली जाऊ शकत नाही आहेत. त्या तरुण मुलीवर एका बलात्कार होण्याचा प्रसंग असतो. आम्ही ज्या वेळेस चौकीत जातो कंप्लेंट करायला, त्यावेळेस ते बोलतो आमचं काम नाही आहे. ते नगरसेवकाकडे गेलो, नगरसेवक म्हणतो आमचं काम नाही आहे. आमदाराकडे गेलो, आमदार म्हणतो आमचं नाही आहे, खात्यामध्ये आमचं नाही आहे. मग कोणाला बोलायचं? फक्त मताकडे तुम्ही आमच्याकडे येतात आहेत, मग तुम्हाला मतं पाहिजे आमच्याकडनं. हां, गटारी बघा तसे भरलेले आहेत, रस्त्या कचरा तसं भरलेला आहे, शौचालयाची कंडिशन आहे. हां, मग बोलायचं कोणाला किंवा कोण याचा वाली? खरं तर वाली कोण आहे, कुणाकडनं आपल्या प्रश्नांची तड लावायची हा प्रश्न आहे. कारण प्रशासन ऐकत नाही. मैदानात अँटी सोशल एलिमेंट मोठ्या प्रमाणात वाढत असताना त्याच्याकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून बघितला जात नाही. तुम्ही हे सांगा की इथं तरुण मोठ्या प्रमाणात गर्दुले बसत आहेत गार्डनमध्ये, मुलांना खेळायला मैदान नाहीत. तुम्ही युवक म्हणून कसं बघता? किती खरंच ही परिस्थिती आहे? यहाँ ना किसी को खेलने मिलता है, ना इधर का मैदान सही है. हर जगह चरस चालू है, गरज चालू है. ये कोने में वो कोने में कोई दारू बैठ के पीता है. यहाँ के कोई किसी जो नगर सेवक रहे या यहाँ को जो रिस्पॉन्सिबल है वो कभी किसी का एक्शन लेते हुए हमने तो कभी देखा नहीं है उसको. और ना किसी, अगर हम किसी के पास जाए भी तो हमारी बात तो होती नहीं है. और किसी के पास रिस्पॉन्सिबल जो है वो तो कभी हमको एक्शन लेते हुए मिले नहीं है.
एकूण युवकांचे प्रश्न आहेत मोठ्या प्रमाणात. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण आवाहन करतो की जे मैदान आहेत, काही गार्डन्स आहेत, तिथं गर्दुले मोठ्या प्रमाणात बसतात. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, पोलिसांनी यात लक्ष घालावं अशी अपील इथे लोकांकडून होते. अनेकदा तक्रार करून तड लागत नाही. काँग्रेसचे आपल्या सोबत आहेत. तुम्ही इथं सांगा, इथं अनेक प्रश्न आहेत, गर्दुल्यांचे प्रश्न आहेत, कचऱ्याचे प्रश्न आहेत, ड्रेनेजचे प्रश्न आहेत. का प्रश्न सुटत नाहीत? कुर्ला हा स्लम एरिया आहे टोटली. इथे नगरसेवकाचं जो काम आहे ॲक्च्युअलमध्ये ते सिविक एम्युनिटीज प्रोव्हाइड करण्याचा, तो काम इथे झालेलं नाही. 10 वर्ष झाले मी इथं बघतोय. पाणी इथं आता काका म्हणत होते पाणी इथे साठतो. पहिला प्रश्न हा आहे, ड्रेनेज इथे साफ करत नाही कोणी, त्यावर कोणाचं लक्ष नाही. यांनी बोललं जसं आमदाराचं लक्ष नाही, खासदाराचं लक्ष नाही, नगरसेवकाचं लक्ष नाही. हा काम नगरसेवकाचं आहे फक्त, पण नगरसेवक त्या कामावर लक्ष देत नाही. पाण्याचा इथे खूप मोठा प्रॉब्लेम आहे. पाण्याचा लाईन इथे पाहिजे, नवीन लाईन पाहिजे. ते टाकलं गेलं नाही. मला वाटतं एक 7-8 वर्ष झाले ते टाकलं गेलं नाही. इथे कचऱ्याचा खूप मोठा प्रश्न आहे, कारण स्लम आहे. स्लममुळे इथे कुठंही कचऱ्या टाकण्याची व्यवस्था नाही आहे. लोक रस्त्यावर कचरे टाकत आहेत आणि त्यामुळे BMCला पण प्रॉब्लेम आहे. ते उचलण्यासाठी त्यांच्याकडे पर्याप्त सोर्सेस नाहीत. सध्या आपण बघायला गेलो तर इथं रस्त्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. हा नाका जो आहे इथून या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यापर्यंत जेवढं रस्त्याचा सौंदर्यीकरण आणि चौडीकरण झालं पाहिजे, रस्त्याचं रुंदीकरण मोठ्या प्रमाणात न झाल्यामुळे इथं ट्रॅफिकची समस्या ही भेडसावते. आपण तुम्ही हे सांगा, तुमचा सत्ताधारी पक्ष आहे, सत्ताधारी पक्ष सरकार, राज्य सरकार पण आहे आणि महानगरपालिकेत आहे. महानगरपालिकेत प्रामुख्यानं इथले जे फेरीवाले आहेत, फेरीवाल्यांच्यामुळे जे प्रचंड मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागतो, चालता येत नाही. अशा वेळेला तुम्ही पक्ष म्हणून काय करता? सर्वप्रथम तर IBN लोकमतने इथे कुर्ल्याच्या नागरिकांची दखल घ्यायला तुम्ही आला, त्याबद्दल आम्ही तुमचं कुर्लावासियांच्या वतीने आभार मानतो. तुम्ही जो प्रश्न विचारलास की हॉकर फेरीवाले, हा सर्वात मोठा प्रश्न कुर्ल्याचा आहे. कुर्ला L वॉर्डमध्ये आज भारतीय जनता पार्टीचा एकच नगरसेवक आता गेला आहे, त्यामुळे महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीची सत्ता नाही आहे. कुर्ला हा हॉकर्सने एवढा व्यापून गेला की इथून आपण जेव्हा कुर्ला स्टेशनपर्यंत जातो तेव्हा रस्त्यावरनं चालायला पब्लिकला जागाच मिळत नाही. हॉकर्सचे तर एवढा भ्रष्टाचार महानगरपालिकेमध्ये झाले की आत्ताच एक 6 महिन्यापूर्वी LIGमध्ये एका वडापाववाल्याच्या एक ब्लास्ट झाला. सुदैवाने त्यात मृत्युमुखी पडले नाहीत, पण फार मोठा ब्लास्ट झाला. आजूबाजूच्या जवळ 10 दुकानं खाक झाली. तशाच प्रकारचा आणखीन एक ब्लास्ट इथे कोयनूरमध्ये झाला, ज्या ठिकाणी तिथले कॉर्पोरेटमधले जे यांची मुलं काम करतात ती त्या ठिकाणी वरती हॉटेलमध्ये जेवायला बसलेली होती आणि 2 मिनिटात जवळजवळ 7 जण त्या ठिकाणी 8 जण मृत्युमुखी पडली. अशा प्रकारच्या भ्रष्टाचारामुळे आज लोकांचे जीव या ठिकाणी जात आहे. हॉकर्स कुर्ला स्टेशन म्हटलं की सगळ्यात पहिली ओळख येते ती गर्दी. लोक घाबरतात कुर्ला स्टेशनला वेस्टला उतरायला. का तर सगळं हॉकर्सने व्यापून टाकलाय. महानगरपालिका, पोलीस असेल यांच्या भ्रष्टाचारामुळे आज लोकांना स्टेशनपासून बसला येईपर्यंत कमीत कमी 15 मिनिटं लागतात. अशा वेळी ज्यावेळी खासदार पूनम महाजन या ठिकाणी निवडून येत, सर्वात पहिलं जर काम अनधिकृत जे फेरीवाले आहेत त्यांच्यामुळे मोठा प्रश्न इथं निर्माण झालाय, मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते. आपण घेणार आहोत ब्रेक नंतर जाणून घेणार आहोत इथल्या अनधिकृत बांधकामाला कोण पाठीशी घालतंय आणि त्यामुळे काय समस्या इथल्या लोकांना भेडसावत आहेत. घेऊया एक ब्रेक. पाहत राहा IBN लोकमत, मुंबई कुणाची. IBN लोकमतच्या मुंबई कुणाची या विशेष कार्यक्रमात आपलं ब्रेक नंतर स्वागत आहे. आपण आहोत कुर्ल्यामध्ये प्रामुख्याने नागरी समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. गटार चौक असतात, मोठ्या प्रमाणात कचरा उचलला जात नाही, फेरीवाल्यांचा प्रश्न आहे, अनधिकृत बांधकामाचा प्रश्न आहे. अनेक प्रश्न घेऊन इथले नागरिक रोजच्या जगण्याला सामोरे जातात. आपल्या सोबत आहेत BSPचे प्रतिनिधी. तुम्ही काय सांगाल की इथं जे मोठ्या प्रमाणात नागरी समस्या आहेत, कोण जबाबदार आहे? इथे जबाबदार असणारे जे शिवसेना आणि BJPचे जे महानगरपालिकेमध्ये असलेलं सरकार आणि स्थानिक नगरसेवक अशरफ आझमी आणि अनुराधा पेडणेकर. आमचा जो वार्ड आहे 167, इथे
अशरफ आझमीने तिथे कामगार नगर म्हणून एक वस्ती आहे, तिथे पाण्याचे पाईप तर टाकलेले आहेत पण त्याला पाणीच येत नाही आहे. आणि पाईप रोड जो आहे त्या पाईप रोडला वर्षाच्या 12 महिने पाणी वाहत असतं रस्त्यावरती. आणि पूर्ण आजपर्यंत तिथे 15 वर्ष आले तिथे ती नगरसेविका असतानाही आजही तिथली दुर्दशा खूप एक मुस्लिम वस्ती असल्या कारणाने कदाचित तिथे पाहिजे तेवढा विकास करण्यात आलेला नाही. खरं तर अनेक ठिकाणी पाण्याच्या पाईप टाकल्यात, पाण्याची व्यवस्था नाही. मात्र काही ठिकाणी पाणी लिकेजनं वाया जात आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. रिपब्लिकन पक्षाचा मोठा वर्ग इथं आहे. काय सांगाल तुम्ही की रिपब्लिकन पक्षाच्या जो मतदार बहुल एरिया आहे तिकडे कामांच्याकडे लक्ष दिलं जात आहे का समाजवादी पार्टीचे नगरसेवक आहेत? नाही सर, आत्तापर्यंत असं होत आलंय बाबा का एक बौद्ध वसाहत म्हटली का सर्वच राजकीय पक्षाचं जो दुर्लक्ष असतं बाबा. कारण त्यामध्ये आमचे काही गटातटाचे म्हणजे हे करतायत बाबा. परंतु आम्ही आत्तापर्यंत आमच्या पक्षाच्या माध्यमातून आणि स्थानिक पातळीवर आत्तापर्यंत जे झालेले नगरसेवक त्यांना नेहमी पत्रव्यवहार करतो, पण सदैव आम्हाला कुठल्या ना कुठल्या प्रकाराने आमच्यावर दुर्लक्ष करण्यात येते. आणि त्या कारणाने आम्ही आमच्याकडं त्याच्या पुरावे पण ठेवलेले बाबा का आमच्या बौद्ध वसाहतीमध्ये गेल्या 10 वर्षात जो काही निधी उपलब्ध होता त्या निधीतला जो उपयोग त्यांनी केला आहे तो परिपूर्ण म्हणजे एकदम खोट्या स्वरूपात त्यांनी सादर केलेला आहे. त्या संदर्भात पण आम्ही येणाऱ्या काळामध्ये त्या गोष्टीचा पोलखोल करण्याच आहोत. आणि ह्या ठिकाणी आता गेली 10 वर्ष अशरफ आझमी आणि त्यांची बहीण अगोदर नगरसेवक होती, आता अशरफ आझमी, त्यांनी या ठिकाणी दुर्लक्षित केलेलं आहे. दुर्लक्ष केलंय, निधीचा उपयोग योग्य प्रमाणात केला नाही. आपल्यासोबत काही शिवसेनेचे पण लोक आहेत. तुम्ही सांगा की निधीचा योग्य वापर होत नाही. सिविक समस्या ज्या आहेत त्या तुमच्या सगळ्या गटाराची असेल, कचऱ्याची असेल, अनधिकृत बांधकामाचे ते सोडवून येत नाही. तुमचा आमदार पण आहे इथं. आमदार सध्या आता आमचा आहे, पण याच्यापूर्वी पण होते आमदार. काही आता प्रभाग आहेत, मुस्लिम समाज प्रभाग आहे, तिथे जास्त लोकसंख्या आहे, त्यांच्यासाठी स्मशानभूमीचा पण हे नाही प्रश्न. ती स्मशानभूमी आपला किस्मत नगर आणि मकबूल इस्टेट वगैरे तिथे आहे, जागा तिथे आहे, रिझर्वेशनमध्ये आहे. 1962 पासून ते आहे. 45 लाख महानगरपालिकेने तिथे मंजूर दिलेले आहेत जागेसाठी. आणि महानगरपालिका तिथे अतिक्रमण झाले, त्यावरती केस पण जिंकलेली आहे कोर्टात. पण ती जागा कोणाला इंटरेस्ट नाही त्याच्यात. पण तुमचे आमदार पण यशस्वी नाही झालेत. आत्ता आलेत आमचे आमदार. हा प्रश्न कोणी घेतलाच नव्हता ना. पूर्वी आमचा नगरसेवक होता, पूर्वी त्यांनी घेतला होता. 83ला त्यांचा खून झाला, त्यानंतर कोण तिथे हात घालायला तयार नाहीत. प्रश्न अनेक आहेत. आमदार ही कमी पडलेले आहेत. मुस्लिम मायनॉरिटी मंच आपल्यासोबत आहेत. तुम्ही हे सांगा, मुस्लिम मोठ्या प्रमाणात आहे, तिथं विकास होत नाही असं सांगितलं जातंय, शाळा पुरेशा नाहीत असं सांगितलं जातंय. काय तुम्ही ग्राउंडवर काम करता, काय परिस्थिती आहे? मुस्लिम समाज में सबसे बड़ा प्रॉब्लम, जैसे मैंने बोला कि अगर लोग ध्यान ही नहीं दे रहे, जैसे खासदार है, आमदार है, तो वो ध्यान ही नहीं देते हैं. अभी पाइप रोड जो है वो पूरा मुस्लिम पैकेट है, गाजी बाबा दरगाह मुस्लिम पैकेट है. तो अगर आप यहाँ पे आपका कैमरा लेके चले जाओगे तो आपको समझ में आएगा. यानी यहाँ रोड पे आप किसी भी बच्चे से भी पूछ लीजिए कि बरसात में कौन से रोड पे साइकिल चलाना है कि नहीं, तो वो भी बता देगा कि ये रोड पे पानी रहेगा, ये रोड पे नहीं रहेगा, कौन सी गटर बह रही है, कहाँ लादी उखड़ी है. तो हम जहाँ खड़े हैं वहीं पे, यहाँ पे 4 अभी टाँकी लगी हुई है. ये रोड कभी नहीं बनता है. 26 जुलाई में भी यहाँ सबसे ज़्यादा पानी था, कुर्ला सबसे ज़्यादा इफेक्टेड एरिया था. तो अगर आप काम कर रहे हो, आप 15 साल से हो, 10 साल से हो, 5 साल से हो, जितने भी साल से हो, अगर एक काम हो रहा है तो हम लोगों को ये नहीं समझ में आता है कि ये कैसा काम है जो कभी खत्म ही नहीं होता. मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची इथं समस्या आहे. खासदार ही काम करत नसल्याचा आरोप त्यांनी केलाय. तुम्ही भाजपच्या वतीने सांगा, काय खासदारांचं पण इकडे दुर्लक्ष आहे की पाणी साचलं जातंय रस्त्यात? खासदारांचं दुर्लक्ष बिलकुल नाही आहे. खासदार आल्यामुळे कमीत कमी ते 100 जागे कामं चालू आहेत. तुम्ही कधीही बघू शकता. कारण खासदार हे आमची पूनमताई, ती बिचारी एवढ्या चांगल्या स्ट्रॉंगपणाने ज्यांनी नगरसेवकाचं काम ती बिचारी नगरसेवकाचं काम करते. तिने आज मोठमोठ्या लेवलचं काम बघून, वरच्या दिल्लीचं लेवल काम बघून, तरी पण इथे दर हप्त्यात, महिन्यात, 15 दिवसात इथे त्यांचं येणं जाणं असतं आणि त्यांच्या कार्यालयामध्ये ढिगाने गर्दी असते. आणि लोकांच्या समस्या गेल्या तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, कोण इथे असेल त्यांनी सांगावं की ताईने काम नाही केलंय. ताईने प्रत्येक जागे आणि प्रत्येक विषयांवर स्वतःहून लक्ष दिलेलं आहे. हे जे बोलतायत त्यांनी मला सांगावं की ताईंचे आता तुम्ही बघताय, तुम्हाला इथे मी आत्ताच्या परिस्थितीमध्ये कमीत कमी 100 जागी कामं चालू दाखवतो. तुमच्या नगरसेवकांचे दाखवा, तुमच्या आमदारांचे दाखवा.
अगर असेल दम तर दाखवा चला. खासदारांचं सर्वात मोठं जर काम आपल्याला बघायचं असेल तर खासदार जिंकल्यानंतर सर्वात पहिलं त्यांनी काय केलं तर कुर्ला स्टेशनला व्हिजिट केली आणि खासदार झाल्यानंतर आणि आज कुर्ला स्टेशनला ज्या प्रकारचं काम चालू आहे, दोन्ही साईडला नवीन पादचारी पूल ब्रिज बांधले, बोगद्याचं काम सुरू झालं, त्यामुळे खासदार काम करतं. ह्या परिसरात जर आम्ही बघतो तर आम्हाला वाटतं खासदाराशिवाय कोणी या ठिकाणी कामच करत. खासदाराशिवाय काम करत नाही. मगाशी तुम्ही म्हणत होता की इकडे खासदार आमदार लक्ष देत नाहीत, यांच्या म्हणण्यात तथ्य आहे. कसं आहे माहिती आहे का, महानगरपालिकेचा ज्यावेळेस विषय येतो त्यावेळेस बीजेपी मारायचं सोंग करते आणि शिवसेना रडते, आणि जेव्हा महाराष्ट्रातलं जेव्हा राज्यातलं गणित येतं तेव्हा शिवसेना मारायचं नाटक करते आणि बीजेपी ढोंग करते. हे चाललेलं आहे, हे सर्व चाललेलं आहे. आणि जसं यांनी सांगितलं की बाबा पूनमताई काम करते, ठीक आहे, त्यांना संधी मिळाली आहे, काम करते का नाही आम्हाला तर दिसत नाही. काम करताना दिसत नाही असं म्हणतात तुम्ही, काय सांगाल? काम दिसायसाठी तुम्हाला बघावं लागेल. सर्वात प्रथम कामाचा विकास मॉडेल आम्ही जे कामं करतोय खासदार फंडातून, त्याचे तुम्ही एकदा ना व्हिजिट करा. जेवढे पण कमीत कमी खासदार फंडात प्रत्येक एरियात 100हून अधिक कामं चालू आहेत. 100हून अधिक खासदारांना कामं करावं लागतं, नगरसेवक काम करत नाहीत असं म्हणतात. काय सांगाल? खरं म्हणजे तर आता बोलायला गेलो, स्थानिक जो नगरसेवक आहे अशरफ आझमी, हा खरोखर आहे ना आपली जात आणि धर्म बघून कामं करतो. आज आमच्याकडे 2 इंचाची पाईप टाकतो आणि ज्या ठिकाणी ती त्याची जी कॉलनी आहे LIG कॉलनी, त्या ठिकाणी 6 इंचाची लाईन टाकली जाते. नंतर आमच्याकडे जो नाला 2 फुटाचा आहे त्याला 16 फुटाचा केला, आणि त्याची जी कॉलनी आहे भारतीनगर, ज्या ठिकाणून त्याला मतदान भेटलेत त्या ठिकाणी तो नाळा 8 फुटाचाच आहे. आणि जे आमच्याकडे स्लॅब पडले पाहिजे नव्हते ते स्लॅब त्या नाळ्यावर पडलेत. त्या नाळ्यावर काही गरज नाही स्लॅब टाकायची. ज्या ठिकाणी तुम्ही 16 फुटाचा नाळा केलाय ना त्या ठिकाणी स्लॅबची गरज आहे. आज आमच्याकडे कधी मयत झालं ना तर आम्हाला 4 फुटाच्या रस्त्यामधून पण जायला अडचण होते, 4 माणसं खांद्यावर घेऊन जा. इतकं घाणेरडं काम स्थानिक नगरसेवकांनी केलं. भेदभाव केला जातो काम करत असताना. आपल्या जे आपले जे मतदार आहेत त्यांच्या विभागातच काम करण्याचा प्रयत्न होतो. मनसेच्या वतीने काय सांगाल? खरंच अशा भेदभाव होतोय इकडे? भेदभाव होतोय. आणि प्लस असं आहे, जे बोलतात खासदार नेतून कामं होत आहेत, एक फक्त नारळ फोडून गेलेले आहे, कामं अद्याप झालेले नाही आहे. फक्त येतात, नारळ फोडतात आणि जातात. हे काही कामं झाले. आमदारांनी तर स्थानिक आमदारांनी तर लक्षच दिलं नाही. मनसेच्या उमेदवार निवडून आला तर आम्ही सर्व कामं मार्गी लावणार आहेत. हा मुद्दा चुकीचा आहे. नारळ सर्वात पहिला आम्ही ते गौरीशंकर मंदिर आल्या पहिल्याच दिवशी ताईने ते गौरीशंकर मंदिराचं काम केलं आणि अनेक कामं चालू आहेत. आपण स्वतःही जाऊन साईडवरती बघू शकतो. पण फक्त सर्वात अगोदर ताई जिंकल्या गौरीशंकर मंदिराचा हॉल बनवलेला आहे. आता पण या जोगवानी चाळीमध्ये जो नारळ फोडलेला आहे त्याची टेक्निकली विषय चालू आहेत. आत्ताच परवा तेरवा नारळ फोडलाय ताईनी खासदार फंडातून, आणि आता 2 दिवसानंतर तो कार्यक्रम फक्त अनेक ठिकाणी उद्घाटन झालेले आहेत, विकास कामं पूर्ण झाले नाहीत असं म्हणतात. काय सांगा साहब? इधर पे स्थानिक नगर सेवक ने कुछ ध्यान नहीं दिया 5 साल में. आप अगर बारिश के समय इधर आते थे तो आपको ये पूरा इलाका गटर से भरा हुआ दिखता था, और आप झोपड़पट्टी में जाएंगे तो आपको पूरा वास्तुस्थिति मालूम पड़ेगा. इधर पे नवाब मलिक साहब ने जो पहले से काम किया हुआ है वही नजर आ रहा है, और कप्तान भाई ने दूसरे वार्ड के नगर से होने के बावजूद भी यहाँ कप्तान भाई ने बहुत काम किया हुआ है. कितना व्हाट्सएप पे मैसेज आता है गटर साफ करने के बारे में, पानी का लाइन का कनेक्शन भी यहाँ डाला हुआ है. ITL के अंदर भी कप्तान भाई ने कनेक्शन डाला हुआ है, और इधर पे जुगाड़ चाल के अंदर भी काफी काम किया हुआ है. और आप अगर नजर मारेंगे तो नवाब भाई का काम इधर नजर आ रहा है. स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांचं काम दिसतंय असं सांगतात. खरंच काम झालंय? मला एक सांगा, ज्या जागी भ्रष्टाचार होतो आणि 1 रुपया खर्च करायला दिला तिथे 25 पैसे होतात. तुम्हाला असं वाटतंय की 5 वर्ष कामं टिकून राहतील? मुळीच होत नाही. हा एकदम चुकीचा विषय आहे. इथे कामं जे केलेत, आता मी तुम्हाला सांगतो खासदार पूनमताईने केलेले आहेत, आणि छाती ठोकून आम्ही सांगतो आता बघायचे आहेत. आता मी तुम्हाला समोर कामं दाखवतो. तर तुम्ही हे सांगा की भ्रष्टाचार जिथं झाला अशी कामं केलेली आहेत नगरसेवकांनी तुमच्या? आमची नगरसेवक अगोदर तुम्ही कप्तान मलिक सांगितलं की म्हणजे खर्च होत नाही पूर्ण निधी आणि भ्रष्टाचार होतोय. अपन RTI मारून आप RTI मार के निकाल सकते हैं कि उन्होंने जितना फंड का पूरा यूज किया है कि नहीं किया है. उन्होंने अपने एरिया का छोड़ के यहाँ के भी एरिया में काम किया हुआ है. यहाँ एका रोडवर 3-3दा फंड ये गलत आरोप लगाया जा रहा है. मंगता RTI डॉक्यूमेंट ला के दिखा दीजिए. RTI मार के हम निकाले इंक्वायरी कि पूरा काम हुआ है कि नहीं हुआ है. पूरे उन्होंने अपना निधि के साथ साथ यहाँ पर भी यूज किया हुआ है. दुसरी गोष्ट काय सांगू तुम्हाला की एवढी जनता इथं उभी आहे. जनतेला पहिले विचारा की जी बस चालू होती 31 नंबरची 32 नंबरची बस चालू होती ती कोणी बंद केली आहे? कशामुळे बंद केली आहे? जी सकाळी जी पब्लिक मुलं शाळेत येतात, कॉलेजला मुली जातात, लहान लहान मुलं, त्यांना रिक्षा मिळत नाही, टॅक्सी मिळत नाहीये. त्या ठिकाणी रिक्षावाला बोलला तो यायला तयार नाही, आम्हाला 50 रुपये पाहिजे, 100 रुपये पाहिजेत. त्याच्यानंतर इथं बस जी बंद केली आहे. कोणी बंद केली ती? कशावर बस झाली ती? एखादा तो अपंग व्यक्ती आहे,
जायला हॉस्पिटल जायचं असेल इथली वाहतूक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचं हे तुम्ही काय सांगाल हे भ्रष्टाचार होतोय ज्या निधी होत आहे ते असं म्हणताय, काय सांगाल? भ्रष्टाचार होतोय तो मला तर सांगायची गरज नाही. पूर्ण महाराष्ट्रात आणि मुंबईच्या नागरिकांना माहिती आहे का सध्या मुंबई महानगरपालिकेत काय भ्रष्टाचार चाललेला आहे. परंतु मला तुमच्यासमोर अजून एक गोष्ट आणायची अशी बाबा की आजच्या तारखेमध्ये आहे ना जे नगरसेवक वगैरे आहेत ते बाबा त्यांनी एक आपला रुटीन आपल्या मतदारसंघावर ना लक्ष केंद्रित केलं आहे. ज्या ठिकाणून त्यांना प्रॉपर मतदान होतं त्या तिकडे ते जास्त महत्त्व देतात आणि वार्डामध्ये एक त्यांची ना एक मार्जिंग असते बाबा का कुठल्या एरियातून आपल्याला मतं पडलेत, ज्या ठिकाणी मतं पडले तिकडे कामं करायची विकासक आणि जिथे आपल्याला म्हणजे क्रॉस गेलेले आहेत त्या ठिकाणी आपला निधी वापरायचा नाही. ज्यांनी मतदान केले त्यांच्यासाठीच काम केले जात असेल तर आपल्या सोबत आहेत सीनियर सिटीजन. कौन से सवाल है जो सीनियर सिटीजन यहाँ छुड़ाए नहीं जा रहे हैं और आपको जूझना पड़ रहा है? जो मुंह से बोले वो काम करो. काय को बोलते हैं ऐसा, ये बोलता हूँ मैं, गलत नहीं बोलता मैं. आप ऐसा बोलता मुझे याद रखना, जाने के बाद तो घर में बैठ जाते हो, तो ये बात तो बोलना जरूरी है. आपके इधर क्या कौन सा काम नहीं हो रहा है? क्या नहीं हो रहा, कितना गटर भरा हुआ साफ नहीं हो रहा है, क्या करूँ, क्या काम करना है बोलो. पाणी भरा रहता 24 घंटा, अब क्या बोलू इससे ज्यादा. तुम्ही बोला. नमस्कार, माझं नाव भंडारी. मी कुठल्याही पक्षावरती हस्तक्षेप करू शकत नाही, कारण की जे पण इलेक्शन येतात त्यावेळेला कामं करायला जे उभे राहतात. पण फक्त विचार करायचा एकच गोष्ट, ज्या वेळेला बीजेपी सरकार मोदी साहेब आले त्यावेळेला विकास घडायला लागला. एकूणच विकास घडलेल्याचे अनेक जण दावे प्रतिदावे करतात. सामान्य माणसांचे इथले प्रश्न सुटलेले नाहीत. कचऱ्याची समस्या आहे, गटारांची समस्या आहे, अनधिकृत बांधकामाची समस्या आहे. अनेक समस्यांना घेरलेलं हे कुर्ला विभाग आहे. इथले नागरिक त्रस्त आहेत. आपण जाणून घेणार आहोत एका ब्रेक नंतर की इथल्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यात नक्की राजकीय कारण आहे की इथल्या लोकांची उदासीनता ही त्याला कारणीभूत आहे. घेऊया एक ब्रेक नंतर पाहूया मुंबईत कुणाची कुर्ल्यामधून. ब्रेक नंतर IBN लोकमतच्या मुंबई कुणाचे या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आपण आहोत कुर्ल्यामध्ये प्रामुख्यानं गटारांची समस्या आहे, पाणी साठण्याची समस्या आहे, कचऱ्याची समस्या आहे, फेरीवाल्यांची आणि अनधिकृत बांधकामाची मोठ्या प्रमाणात समस्या आहे. सामान्य नागरिक आपल्या व्यथा व्यक्त करतात, मात्र त्यांच्या व्यथेला न्याय मिळत नाही. काय सांगाल? मच्छर झाले, आजारी पडले, दवाखान्याचा बिल भरून आलो आम्ही गरीब लोक, खावा काय दवाखान्याचा बिल भरा. गटर साफ होत नाही, अख्खी पॅक करून ठेवली, पाणी तुंबलं, घरामध्ये चाललं मोरीमध्ये. मग कुणाकडे तक्रार केली? कोणाकडे करू, कोण आहे हे मोठे बापाचे, कोणी लक्ष देत नाही. सामान्य माणसाच्या प्रश्नाकडे कुणी लक्ष देत नाही असं सांगतात. काय सांगाल तरुण म्हणून इथं कुठल्या समस्या आहे ज्याच्याकडे दुर्लक्ष होतं? आज कुर्ला पश्चिम में तकियाबाड़ से लेके हलाव बोल तक आप किसी भी सोसाइटी में चले जाओ, किसी भी चौली में चले जाओ, अगर कहीं पे कोई ऐसी न्यूज़ आज मैं 10 साल 15 साल से देख रहा हूँ मैं, ऐसी कभी कोई न्यूज़ नहीं है कि भाई इस सोसाइटी का पानी का टाकी साफ हुआ है. आज किसी सोसाइटी के अंदर चले जाओ, उसकी टाकी देखोगे ना, उसमें इतने मोटे मोटे चूहे मरे हुए हैं, कोई साफ करने वाला नहीं है. नगर सेवक बंद के आने के पहले सब बोलते हैं कि भाई हम ये करेंगे, हम वो करेंगे. आश्वासनं दिली जातात नगरसेवक होण्यापूर्वी, निवडणुकापूर्वी. सिनियर सिटीजन आहेत, कुठल्या समस्या तुमच्या सोडवल्या जात नाहीत? आमची समस्या म्हणजे इथून जी बस चालू होती, आम्ही तिकडे LIG मध्ये राहतो, LIG मध्ये तर बस चालू होती अशी खालून स्टेशनला जायला, सगळ्या बसेस तिकडून स्टेशनला जायचं, खालून जात होत्या. त्या आता ब्रिजहून जातात, त्याच्यामुळे आम्हाला खालून जाता येत नाही स्टेशनला. मोठा सिनियर सिटीजनचा प्रश्न आहे. आणखी कुठल्या समस्या आहेत? महत्त्वाचं म्हणजे कुर्ल्याला आम्हाला पनवेलला जायचं असेल तर चढता येत नाही, एवढी रश असते. तर कुर्ला ते पनवेल हार्बर लाईन पूर्वी सोडायचे मानकोरपर्यंत लोक, त्या पद्धतीने पनवेलपर्यंत सोडली पाहिजे. मुंबईकरांची एकूणच रेल्वेची समस्या आहे, त्याचा त्रास इथल्या नागरिकांना पण होतोय. आपण आणखी काही लोकांकडे जाऊया. कुठल्या समस्या आहेत नगरसेवक सोडवतात? बोलिए. समस्या बोले, क्या क्या प्रॉब्लम है? हमारा प्रॉब्लम ये है कि इधर जो भी नगर सेवक शिवसेना हो, कोई भी एनी पार्टी का, कोई भी कांग्रेस का आता है, समाजवादी का आता है, जब तक अभी है, मगर इधर क्या है 40% और 60% पे इधर काम होता है. जो पहले का जो गटर था, वो गटर इतना अच्छा गटर था, उसको साफ करता तो बनाने का नया गटर जरूरत नहीं था. नया गटर जब से बनाया जाम है,
हमने वार्ड में भी हमने बात किया था कि भाई तुम लोग 40% तुम्हारा रहता है नगर सेवक का इसमें, अब 60% में काउंसिलर क्या काम करेगा नगर सेवक, क्योंकि तुम लोग लेते हैं 40%। तो ये जितने भी नगर सेवक लोग आते हैं वो मतलब अपने पर्सेंटेज पे रहते हैं। सामान्य माणसाचा हा अनुभव आहे, थेट कॉन्ट्रॅक्टमध्ये पर्सेंटेजच्या कामं होत असल्यामुळे योग्य प्रकारे कामं होत नाहीत. सामान्य नागरिक आहेत आणखी आपल्यासोबत, काय सांगा? सर जी, हमारे नगर सेवक ऐसे हैं जो हमारे दीनदयाल रहवासी सेवा सोसाइटी की बिल्डर से मिल करके संडास को तोड़वा दिए और 16 थी संडास, जिसमें हमको 7 ने मिला है किसी तरह से, और उसमें भी दरवाजा टूटा पड़ा हुआ। नगर सेवक उसको ध्यान नहीं दे रहे हैं और हम लोग जो है कहाँ जाएं, ऐसे में हम लोगों को परेशानी है और आने जाने की हम लोग को बस की असुविधा हो रही है। जो बस नीचे से चलती थी, एक लड़की मर गई, कप्तान भाई ने उसको 5-10 लाख रुपया दिलाया और बस ऊपर से चलने लग गई। और बुद्ध कॉलोनी में 10-10 आदमी रोज आए दिन मरते हैं, वहाँ मस्जिद के सामने वहाँ रोड पे बैठते नमाज पढ़ते हैं, आए दिन वहाँ एक्सीडेंट होता है और पार्किंग अवैध लगी हुई है, सर्विस स्टेशन है गाड़ी धोने का, वहाँ पे कोई ध्यान नहीं देता है, आए दिन लोग मरते हैं। मोठ्या प्रमाणात अनधिकृत फेरीवाले असतील किंवा अनेक जो इथला उड्डाण पुलाचा प्रश्न निर्माण झाला, त्यामुळे स्थानिक नागरिकांचे रूट्स बदलले बसचे, त्यामुळे मांडला जो SCLR जो प्रामुख्याने मोठा ब्रिज झालाय, तिथे आठवड्यातून एखादा ॲक्सिडेंट असतो. त्यासाठी आम्ही मीटिंग घेऊन पूनमताईंची डिस्कशन करून पूनमताईंनी तिथे व्हिजिट करून त्या जागेवरती सगळ्या नागरिकांना सांगू इच्छितो की तिथे इलेक्ट्रॉनिक एलिव्हेटर जे आपण मॉल्समध्ये बघायला मिळतात तशी तिथे कामाची सुरुवात थोड्या दिवसात होणार आहे. आश्वासन पुन्हा एकदा दिलं गेलंय की लोकांचे प्रश्न सुटतील अशी अपेक्षा आहे. काय सांगाल तुम्ही? हा, आत्ताच हे सर्वांनी सांगितलं की ड्रेनेजचा प्रश्न झाला, ड्रेनेज चोकअप झाले आणि डेंग्यू आणखीन मलेरियाची साथ निर्माण झाली इथे. ते एक त्याचं काहीतरी त्याच्याबद्दल काहीतरी ठोस अशी भूमिका घ्या. नंतर पाण्याची पाईपलाईन जी आहे ती बारीक आहे ती मोठी करा, 2 नंबर. आणि इकडे काही इमारती मोडकळी चालेल, त्या कधी पडून जातील आणि माणसं कधी मरतील ते सांगता येत नाही, त्याच्याबद्दल काहीतरी मोडकळी चालेल्या एक उदाहरण देतो. हे हलाव पूल म्हणून आहे इथे, त्याच्या बाजूला एक काशी भुवन म्हणून आहे, ती बिल्डिंग कधी पडेल नाही कधी नाही आणि माणसं मरतील कधी सांगता येत नाही. तर त्या बिल्डिंगाची अशा काशी भुवन सारख्या अनेक इथं जुन्या झालेल्या इमारती आहेत, त्या इमारती खराब होतील, अनेक मोठे अपघात होऊ शकतील अशी भीती व्यक्त केली जाते. काय सांगाल, इथं खरंच काम कॉन्ट्रॅक्टर कडून मोठ्या प्रमाणात पर्सेंटेज घेतलं जातं नगरसेवकांना, म्हणून चांगली कामं होत कामं झालेले नाहीत बिलकुल, आणि ते गटर पण साफ होत नाही बरोबर, आणि साथ चालू आहे सगळी डेंग्यूची मलेरियाची. डेंग्यू मलेरियाची साथ इथं मोठ्या प्रमाणात आहे. आता तुम्ही हे सांगा, मोठ्या प्रमाणात नगरसेवकांनी कामं जी करायला पाहिजे ती खासदार करताय असं तुम्ही दावा करताय. खरंच खासदारांच्या लेवलवर काम करण्यापेक्षा तुमची सत्ता आहे भाजपची इथं महानगरपालिकेत, तिथं वरून प्रशासनावर दबाव आणून तुम्हाला काम करून घेता येत नाही का लोकांच्यासाठी? होय, आता तेच चाललंय ताई. प्रत्येक 4 दिवसात वार्ड ऑफिसरला, इथल्या स्थानिकांना, आम्हाला कार्यकर्त्यांना सगळ्यांना कामावर लावलेलं आहे, एकदम आवर्जून कामावर लावलं की लोकांच्या कुठे जिथे प्रॉब्लेम असेल तिथे तुम्ही स्वतःहून उतरा. आज नगरसेवक करत नाही म्हणून आपण थांबायचा असा विषय नाहीये. भाजपा ही सक्षम आहे आणि सक्षम असल्या कारणाने तुम्ही लक्षात घ्या, आज महाराष्ट्रामध्ये जिथे 2 नगरसेवक नव्हते आज त्या जागी त्या ठिकाणी नगरसेवक आलेत. ते फक्त एकच विषयावर झालेत की भाजपा ही सक्षम आहे, सोबळ आहे आणि लढून दाखवते आणि करून दाखवते. भाजपाच्या वतीनं जे नगरसेवकांनी काम केलं नाही ते खासदार करताय असा दावा केला जातोय, मात्र अनेक ठिकाणी फक्त नारळ फोडले जातात असाही काही आरोप होतोय. घेऊया एक ब्रेक नंतर जाणून घेऊया इथल्या अनधिकृत बांधकामाला कोण जबाबदार आहे आणि इथल्या लोकांच्या समस्या सोडवण्यास कोण उदासीन आहे. घेऊया एक ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका. कुर्ल्यातून थेट मुंबई कुणाची. आयबीएन लोकमतच्या मुंबई कुणाची या कार्यक्रमात आपलं ब्रेक नंतर स्वागत आहे. आपण आहोत कुर्ल्यामध्ये प्रामुख्यानं अनधिकृत झोपड्यांचा प्रश्न निर्माण झाला, त्यामुळे अनेक समस्यांना लोक तोंड देतात. आरोग्याचे प्रश्न आहेत, गटारांचे प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत, फेरीवाल्यांचे प्रश्न आहेत. इथले जे प्रश्न आहेत की पुन्हा पुन्हा अनेकदा काम केलं जातं असा दावा केला जातो, पण कामं चुकीच्या पद्धतीने होत आहेत म्हणून लोकांना त्याचा उपयोग होत नाही. 2 ते 3 प्रश्न जे तुम्ही चुकीचं बोलताय ना ते मी सांगतो स्थानिक नगरसेवकचं काय चुकीचं आहे. सगळ्यात महत्त्व, रोडासाठी प्युअर ब्लॉक मागवलेले आहे.
रोडावर प्युअर ब्लॉक लावले, पण ते लागले प्रायव्हेट सोसायटीमध्ये, स्थानिक नगरसेवकाच्या तुरीने. LIG मध्ये तुम्ही जाणार, जे रोडासाठी प्युअर ब्लॉक मागवलेले ते सगळे त्यांच्या कॉलनीमध्ये लागले गेले, ते रोडावर लागले नाही. दुसरी गोष्ट, जी बस चालू होती ती बस स्थानिक नगरसेवकांनी जबरदस्ती बंद केलेली आहे. का तर त्याच्या वोटर ID जिथं होते त्या ठिकाणी एक छोटासा ॲक्सिडेंट झालेला, ठीक आहे त्याच्यामध्ये एक जीवनहानी गेली आहे, पण ती चुकी पण स्थानिक लोकांची होती. तो रोड होता सर्व्हिस रोड आहे, तो डेली तिथनं बस अपडेट होत होती. कुर्ल्याच्या जेवढ्या पण बसेस होत्या त्या टर्निंगवरनं ब्रिजच्या खालनं फिरून जात होते. त्या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर बघणार ना, साईडला काही बॉर्डर लावली नाही, ती स्थानिक नगरसेवकाची चुकी होती. त्यामुळे तिथं तो ॲक्सिडेंट घडलेला आहे. आणि स्थानिक नगरसेवकांनी आपल्या लोकांना भावण्यासाठी तिथला तो रोड बंद केला आणि वरनं रोड चालू केला स्टेशनला झाला. राजकीय फायद्यासाठी अनेक नियोजनबद्ध जी कामं व्हायला पाहिजे ती कामं होत नाहीत. अनधिकृत झोपड्या मोठ्या प्रमाणात वाढतात, फेरीवाल्या अनधिकृतपणे आहेत. इथले प्रश्न नगरसेवक दुर्लक्ष करतात म्हणून वाढलेत. इथे महानगरपालिकेच्या नगरसेवकाच्याच आशीर्वादाने फेरीवाले इथं आहेत आणि फेरीवाल्यांना हटवण्यासाठी हा मोठा कुर्ल्याचा इश्यू होता की स्काय वॉक हा कुर्ल्यामध्ये हर एक स्टेशनला कुर्ला स्टेशनला स्काय वॉक नाही. एक 700-800 फेरीवाल्यांसाठी स्काय वॉक हा कुर्लामधून स्काय वॉक हटवलेला आहे आणि हा कुर्ला ईस्ट वेस्ट आणि टर्मिनस आणि कुर्ला कसेवाडा ह्या परिसरामध्ये हा स्काय वॉक या संगत मताने पहिले जे आमदार MLA आणि नगरसेवक आणि BMCच्या संगत मताने हा स्काय वॉक कॅन्सल केलेला आहे. आणि फेरीवाल्यांचा संबंधात हा फेरीवाल्यांसाठी स्काय वॉक आणि फेरीवाल्यांच्या संबंधातच नगरसेवक नागरिकांच्या पेक्षा काही ठराविक ग्रुपच्या फायद्यासाठी निर्णय झाल्याचं असं म्हटलं जात आहे. खरंच असं झालंय का? कसं आहे माहिती का, हे एकूणच सगळं राजकारण चालू आहे आणि याच्यामध्ये ह्या भागात कोणी वाहतुकीची समस्या मांडतोय, कोणी कॉर्पोरेशन काम करत नाही म्हणतोय, कोणी आमदार काम करत नाही म्हणतोय, कोणी खासदार काम करत नाही म्हणतोय. कामाची विभागणी ही ज्याची वेगळी झालेली आहे. परंतु आता आपण वाहतुकीची या भागात समस्या पाहिली, एवढे जीवघेणे स्पीड ब्रेकर बसवलेत. या रोडला किमान 10 स्पीड ब्रेकर आणि या रोडला 10 स्पीड ब्रेकर याची आवश्यकता नाही आहे. या भागातून आम्हाला स्टेशनला जायला मार्ग सुकर झालेला नाही आहे. स्टेशनवरून परत येण्यासाठी फार मोठा वळसा घेऊन यावा लागतं. रिक्षावाले कोणताही प्रवासी इथून नेत नाही, ते इथे येत नाही. एकूणच वाहतुकीचं नियोजन अयोग्य प्रमाणात झाल्यामुळे ते नागरिक त्रस्त आहेत. काय सांगाल? आधी इथे बस सेवा सुरू होती, त्याच्यानंतर तो सिग्नल जो होता ACLRचा, तो ACLRचा सिग्नल बंद झाल्यामुळे इथे कुर्लावासींना अतोनात हाल झालेले आहेत. बस सेवा बंद झाल्यामुळे इथल्या लोकल नागरिकांना जे सुविधा होत होते ते पूर्णपणे बंद झालेली आहे. एकूणच सुविधा लोकांना मिळत नाहीत. काय सांगाल तुम्ही? इथे नगरसेवक जे होते अशरफ आझमी, त्यांनी त्यांच्या एरियामध्ये RCCBनं मागून कचरकुंडीचं काम केलं, पण तेच आम्ही त्यांना बोलायला गेलो, त्यांनी आम्हाला सांगितलं नाही तुम्ही खडीचंच काम करा. आणि ते बोलल्यानंतर आम्ही त्यांचं काम थांबवल्यानंतर त्यांनी मला अशी धमकी दिली की तुला अरेस्ट करेल आणि तू आमचं काम करू दे, तू मध्ये बोलू नको. आणि मी त्यांना RTIचा ज्यावेळेस प्रश्न केला, ते बोलले तुला जे करायचं कर, मी पॉवरमध्ये येईल. त्यांनी अशी म्हणजे थेट धमकी. आपल्या सत्तेचा दुरुपयोग केला जात असल्याचंही सांगितलं जाते. काय सांगाल? नगरसेवक आपल्या सत्तेचा दुरुपयोग करतायत असा आरोप युवक करतायत. भरपूर नगरसेवक ऐसा करता है, जैसे कि कोई भी एरिया का नगरसेवक होगा अपने एरिया में काम करता है, अपनी कौम को देख के काम करता है. अशरफ आज़मी की बात कर रहे हो आप, वो उधर करते इधर नहीं करते. वैसे हमारे BJP के भी है, मनसे के भी है, शिवसेना के भी, हर एरिया के नगरसेवक, हर पार्टी के नगरसेवक ऐसे ही काम करते हैं. आपले जे मतदार आहेत जे फायद्याचे त्यानुसारच काम करतात. काय लास्ट एक प्रश्न आपल्याकडे मांडायचा आहे की आपल्या बुद्ध कॉलनीकडनं तो लेफ्ट साईडला बुद्ध विहार जो आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिवंत असताना त्याने तो बुद्ध विहार आणि ती बुद्ध कॉलनी त्याने त्यावेळी बसवलेली आहे. तर आता MMRDचे, महापालिकेचे आणि काही खासदार, आमदार, नगरसेवक यांनी तो मोठा फंड तिथे एक मोठा त्यांनी राजकीय इश्यू केला आहे की तो बुद्धविहार तोडून त्या ठिकाणी तो रस्ता लांब करायचा. मग तो बुद्धविहार तोडल्यानंतर ती जनतेमध्ये आक्रोश होईल. मग त्या बुद्धविहाराला जागा कुठे तुम्ही देणार पर्याय? हा महापालिकेने किंवा विधान भवनमध्ये किंवा लोकसभेमध्ये त्यांनी मुद्दा मांडावा, त्या ठिकाणी दाखवा. एकूणच अनेक प्रश्न. रिक्षावाले येत नाहीत असं सांगतात. काय तुम्ही हे सांगाल? रिक्षावाले बरोबर येतात साहेब. रिक्षावाल्यांनी आम्ही स्वतःनी शेअरिंग चालू केली. आमच्या मंडळाचे कार्यकर्ते सुधीर भाई खातू, दीपू सिंग, अजय बडगुजर साहेब या लोकांनी स्वतःहून इथे रिक्षा स्टँड, शेअरिंग स्टँड उभे केले.
पब्लिकच थांबत नाही, त्याची आमची काय चुकी आहे? पब्लिकला सुविधा करून दिली, 10,000 रुपये शेअरिंग करून दिली, पण पब्लिकच थांबत नाही. पब्लिक आजकाल कशी पडतात लगेच. काय सांगाल, रिक्षावाले थांबतात म्हणाले, लोकच नाही नाही, मी बोलतोय रिक्षावाले, मी आणखी इथे उभा राहतो, प्रत्येक ठिकाणी बघतो ते रिक्षावाले येत नाहीत. रिक्षावाले येत नाहीत, मी तरी बोलतो रिक्षावाले येत नाही. एकूणच काय अनुभव आहे तुमचा इकडे? रिक्षावाल्यांचा ते एवढा त्रास आहे की रिक्षावाले कुठेही काही कितीही थांबा, कोण रिक्षावाले कधीच थांबत नाही. जे रिक्षावाल्यांसाठी महिला असेल किंवा काही असेल, ते कुठेही ते स्टेशनला जाऊ शकत नाही इथून. एकूण स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी काही लोक, तुम्ही सांगा. शेयरिंग तो सालों से चल रही है, शेयरिंग किसी ने चालू नहीं किया, शेयरिंग हर जगह चलती है. सेकेंडली रिक्शे वाला तो उसका वो अपना उसका इन मर्जी है, जाए ना जाए. इसके लिए एक रूल है कि जहाँ जाना चाहता है जो उसको रिक्शा वाले ने आना चाहिए, लेकिन यहाँ की जो हालत है, ट्रैफिक है, उसकी वजह है एक बच्ची का एक्सीडेंट हो जाता है, उसमें कोई धर्म विशेष या अगर मेरे को कोई बोलेगा कि मैं ये पर्टिकुलर समुदाय की लड़की है इसके लिए, तो मैं उसके खिलाफ हूँ. दैट्स नॉट द पॉइंट. वो कोई सोचने वाली बात ही नहीं है. बच्चा है. अगर एक बच्चा गुम जाता है तो मैं ये नहीं सोचूंगा कि वो किस समुदाय का और फिर उसके घर ले जाऊंगा, मैं उसको घर ले जाऊंगा. तो वो एक्सीडेंट होने की वजह से वो बस सर्विस स्टॉप हुई, उससे तकलीफ है, लेकिन किसी की जान से बढ़ के कोई भी तकलीफ नहीं है. एक बच्चे की जान से बढ़ के अपघात झाल्यामुळे हे बंद झालेलं आहे. हाँ. अगर ये ऐसी बात है ना तो होता है यहाँ पे, क्योंकि अभी थोड़े दिन के पहले की वाकये की बात है. मेरी माताजी थी, तो एक जगह है वहाँ पे जहाँ पे इनका एक्सीडेंट हुआ था, जहाँ पे बस हुआ है, और नगर सेवक उनको खुला सपोर्ट करते हैं, ये सबको पता है, जिन्होंने जैसा इन्होंने बोला. क्योंकि जब मैं वहाँ से मेरी माँ को कंप्लेंट कराने लेके गया तो वहाँ से ऑर्डर्स आए कि इनका कंप्लेंट ना लिया जाए, लेकिन तब मैं कितने नेताओं के पास गया, सबके पास गया, यहाँ की वहाँ एरिया में भी गया, कोई साथ नहीं दिया. लेकिन अजय बड़गुजर जी ने मेरा साथ दिया वहाँ पे, और पुलिस वाले लोग की वाट लगा दी, और जाके उन्होंने एकूणच अनेकदा इंटरफेअर होतो मोठ्या प्रमाणात. काय सांगाल? ते बोलतात जातीवाद बोलतात ना. आज मला सांगा, पुणे एक्सप्रेस हायवेवर किती ऍक्सिडेंट होतात, रोज किती ऍक्सिडेंट होतात. तो रोड बंद करणार आहेत का आपण? तो रोड बंद करणार आहे काय? आता या ठिकाणी पण भरपूर ऍक्सिडेंट झाला, आपण हा रोड बंद केला का? बंद करू शकतो. स्थानिक नगरसेवक आपल्या वोटर आयडी वाचवण्यासाठी तो रोड बंद केलेला आहे. मतदारांचं लोकानुनय होत आहे, त्यामुळे सांगितलं गेलं स्थानिक नगरसेवक जे ब्लॉक पेवर ब्लॉक गरिबांसाठी बनवले गेलेत, शासनाने पाठवलेत, ते प्रायव्हेट सोसायटीमध्ये, ते पण ठराविक जातीच्या प्रायव्हेट सोसायटी बसवले गेलेत. सगळ्यात मोठा एल वॉर्डमध्ये जो प्रश्न आहे, एल वॉर्डमध्ये 16 ते 17 नगरसेवक, त्यात एकही बीजेपीचा नगरसेवक नव्हता. आता 6 महिन्यापूर्वी मनसे एवढी शांत का आहे इथल्या प्रश्नावर? शांत बसलेली नाही. मनसेच्या आंदोलन चालू आहेत, रस्त्यामध्ये खड्डे पडलेले आहेत. आमच्या इथे जो नगरसेवक आहे त्यांनी गटरीचं काम तुम्ही बघणार ते एकदम खराब पद्धतीने केलेलं आहे. गटरमधून पाणी जात नाही. आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार करतो पण त्याच्यावर उत्तर मिळत नाही. आता मनसेचं काय निवडून आलं तर आम्ही करू. आमच्या इकडे दरवर्षी 5 वर्षाची नगरसेवक पद असतं. नगरसेवकनी 5 वर्षापासून फक्त जेव्हा इलेक्शनची वेळ येते त्यावेळीच ते बाहेर येतात. भर पावसामध्ये इथे कोणच बघायला येत नाही. लहान लहान मुले डेंग्यू मलेरिया संडास वगैरे रस्त्यावर करतात. रिक्षा वाहतूक मिळत नाहीये आणि शेअरिंग ऑटो चालू आहे. कुठे शेअरिंग ऑटो दाखवा ना मला. प्रत्येक वर्षी दरवर्षी न्यूज आले पावसामुळे स्टेशन रोडकडून हालापूर लिंक रोडला येतात, पण कोणी पण असं न्यूजपर्यंत बघत नाही की ह्या ठिकाणी असा प्रॉब्लेम आहे. हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ह्या कुर्ला एरियाला किल्ला म्हणून एक साजूत केलेला सर्व समाजाकडून सांगितलेलं की हा किल्ला आहे, कुर्ल्याचा बाले किल्ला म्हणून याला घोषित केलं होतं, पण कोणी महानगरपालिका इथे बघत नाहीये. हा कुठला एक कायदा आहे? महानगरपालिकेचं या प्रशासनाचं इकडे दुर्लक्ष होते, त्यामुळेच हे होत आहे. आपापल्या मतदारांच्या लोकांनुनही करत हे केले जात आहे, त्यांचीच कामं केली जातात. तुम्ही काय सांगताय? आम्हाला काय आहे, ईस्टला जो कुर्ला ईस्टला स्टेशनला दर बरोबर रिक्षा मिळतात, तसं बेस्टला तर मिळतच नाही. आणि जिकडे छोट्या छोट्या स्टेशनला थोडक्यात सांगा का साहेब? कुर्ला वेस्टला रोडच्या हर एक समस्या आहेत. या कॉर्पोरेशनमध्ये एल विभागामध्ये वेस्टला बुद्धो कॉलनी, कुर्ला स्टेशन ते बुद्धो कॉलनी, हलाव पूल इकडे जे रोडचे प्रॉब्लेम भरपूर आहेत. इथे बसेस सेवा नाहीत. इथे कॉर्पोरेशनमध्ये अक्षरशः काळा बाजार आणि जनता हा बदल घडवून आणणार आहे येणारा लोक. आणि देखो अभी तक कांग्रेस ये वो जितनी पार्टी आई, अभी यहाँ पे सिर्फ मोदी और मोदी ही चाहिए बस. एकूणच प्रत्येक पक्ष आपापल्या दावा करतोय की आम्ही कामं करतो, मात्र खरं तर नीट विचार केला तर इथल्या लोकांचं हे स्पष्ट म्हणणं आहे की इथं गटाराच्या समस्या आहेत, आरोग्याच्या समस्या आहेत, इथल्या शाळांच्या समस्या आहेत, फेरीवाल्यांच्या अनधिकृत फेरीवाल्यांच्या समस्या, अनेक समस्यांना
रोज तोंड देत इथले नागरिक जगत आहेत. मात्र राजकीय फायद्यासाठी नगरसेवक आणि इतर पक्षाचे लोक काम करत असल्याचा आरोप होतोय. आपण आता आज इथेच थांबणार आहोत, पुन्हा भेटणार आहोत एका नव्या ठिकाणाहून. मुंबई कुणाचे या विशेष कार्यक्रमात पाहत राहा IBN लोकमत.